नमस्कार. तर मी जिंकून घेईन सारं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, की साकेत खूपच पॅनिक झालेला असतो आणि म्हणत असतो, की आज अचानक मीटिंग नाही होऊ शकत. तर अनिकेत त्याची समजूत काढत असतो. तेव्हाच आता शांभवी सुद्धा तिथे असते आणि साकेतला इतकं पॅनिक झालेलं बघून ती त्याच्यासाठी पाणी घेऊन येते. आता अनिकेत साकेतची समजूत काढत त्याला म्हणतो, की "बरं मला सांग काय बोलायचंय ते, मी बोलतो." तेव्हा हे ऐकून शांभवी खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते, की "अहो नाही, साकेत सर आहेत ना, त्यांना सगळं माहिती आहे काय बोलायचंय ते." तेव्हा अनिकेत आश्चर्याने शांभवीकडे बघायला लागतो. आता शांभवी साकेतला म्हणते, की "आणि सर, बायज्जी नेहमी कामाला प्रथम प्राधान्य देतात आणि वेळेला तर जास्त महत्त्व देतात त्या. कुणीच कुणाचा वेळ वाया घालवलेला त्यांना नाही आवडत अजिबात. आणि आज इनडायरेक्टली का होईना त्यांच्यामुळे आज एका माणसाचा वेळ वाया गेलाय हे त्यांना नाही आवडणार. म्हणून मला असं वाटतंय, की आपण एकदा बोलूया ना त्यांच्याशी आणि मीटिंग करूयात." तेव्हा आता अनिकेतला शांभवीचं म्हणणं पटतं आणि तो साकेतला म्हणतो, की "साकेत दादू, आय थिंक शांभवी बरोबर बोलते. म्हणजे ॲटलीस्ट बेसिक बोलणी करायला काय प्रॉब्लेम आहे?" तेव्हा साकेत अनिकेतला म्हणतो, की "अरे पण बाई आजीची अशी अवस्था आहे, ती कशी बसणार आहे मीटिंगला?" तेव्हा अनिकेत म्हणतो, की "अरे दादू, पण तू आहेस ना आणि आपलं हे काम तू आधीपासून हँडल करत आलायस. त्यामुळे तुला सगळं माहिती आहे. मला माहिती आहे तू सगळं मॅनेज करशील." तेव्हा आता हे ऐकून शांभवी खूप खुश होते आणि म्हणते, की "बरोबर, मीही हेच म्हणते, की आपण मीटिंग करून घेऊयात." आणि ती साकेतला म्हणते, की "साकेत सर, तुम्ही इतकी वर्ष झाली आपली ही संस्था इतकी उत्तम प्रकारे चालवत आलाय. ही एक छोटीशी मीटिंग तुम्ही या परिस्थितीत सुद्धा तुम्ही छानच कराल. माझा विश्वास आहे तुमच्यावर आणि बाई आजींना अभिमान वाटेल तुमचा." तेव्हा साकेत थोडासा विचारात पडतो. तर अनिकेत अजून साकेतची समजूत घालायला लागतो. तेव्हा आता हे बघून शांभवी खूपच खुश होते आणि मनातच म्हणते, की "काय अनिकेत, जमतंय ना मला. बायको अशीच असते, सांभाळून घेणारी, प्रोत्साहन देणारी." इतक्यात आता मिस्टर अष्टेकर तिथे येतात. आता अष्टेकरकडे बघून साकेत खूप टेन्शनमध्ये येतो. तेव्हा अष्टेकर साकेतला म्हणतात, की "सॉरी, पण आपण मीटिंग करून घेऊया का? वाटलंच तर आपण बाहेर बसून बोलूया." तेव्हा साकेत आता नाईलाजाने अष्टेकरांना म्हणतो, की "ठीक आहे, करूयात आपण मीटिंग." तर दुसरीकडे आपण पाहतो, की छवी बाई आजींना काही फोटो दाखवते आणि म्हणते, की "यातले फोटो निवड." तेव्हा बाई आजी वैतागत म्हणते, की "काय गं छवे, आता कशाला हे फोटो वगैरे काढलेत?" तेव्हा छवी म्हणते, की "बाई आजी, अगं दादूचं लग्न लवकरात लवकर व्हायला पाहिजे." आता तितक्या तिथे बेबी आत्या सुद्धा येते आणि छवी आणि बाई आजीचं बोलणं ऐकायला लागते. तर बाई आजी छवीला म्हणत असते, की "अगं आजच सगळं करायला पाहिजे का छवे?" तेव्हा छवी म्हणते, की "करायलाच लागेल ना गं कधीतरी, मग आत्ताच का नको? आणि तुझं पण थोडंसं डिस्ट्रॅक्शन होईल ना गं त्यामुळे. तू प्लीज एखादी मुलगी निवड यातली. मी लगेच दादूशी बोलून घेते." तेव्हा हे ऐकून बेबी आत्याला खूपच राग येतो. तर वत्सलाताई सुद्धा आता तिथेच असतात आणि त्यासुद्धा हे सगळं बघून खूप टेन्शनमध्ये आलेल्या असतात. तर बाई आजी सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती छवीला म्हणते, की "अगं छवे, तू आता का काढलेस हे सगळे खूळ?" तेव्हा छवी बाई आजींना आग्रह करत म्हणायला लागते, की "बाई आजी प्लीज गं, तू निवड ना यातली एखादी मुलगी." तेव्हा हे ऐकून बेबी आत्या वत्सलाताईंना म्हणते, की "वत्सला, तू तुझ्या पोरीला ना वळणच लावलं नाही बघ. कुठे काय आणि कसं वागायचं ना याचं भानच नाहीये तिला. त्यात ही मम्माने हिला लाडावून ठेवलंय. प्रसंग काय आहे? ही बोलते काय? वागते काय?" तेव्हा वत्सलाताई छवीवरती ओरडत तिला म्हणतात, की "छवे, आत्ताच काय आहे गं तुझं? जरा गप्प बस ना." तेव्हा छवी म्हणते, की "नाही हां, आत्ताच्या आत्ता मुलगी निवडायची." हे ऐकून वत्सलाताई छवीला म्हणते, की "अगं हा कसला हट्ट आहे तुझा?" तेव्हा छवी वत्सलाताईंना म्हणते, की "आई, गुरुजींनी काय सांगितलं होतं नीट आठव. राजगुरूंच्या घरावर काळी छाया आहे आणि त्यावर एकच उपाय आहे, राजगुरूंची सून." तेव्हा आता हे ऐकून वत्सलाताई, बेबी आत्या आणि बाई आजी खूप घाबरून जातात. तेव्हा छवी त्यांना समजावत म्हणते, की "हे बघा, मी घाबरवत नाहीये तुम्हाला. फक्त आठवण करून देते. आई, अगं आज जे काही झालं ना ते अजिबात चांगलं नव्हतं आणि यापेक्षाही वाईट घडू शकतं. पण आपलं नशीब चांगलं म्हणून आपण वाचलो आणि म्हणून बाई आजी सुद्धा वाचली." आणि ती म्हणते, की "आई, बाई आजी, अगं आपल्याला उपाय काय आहे माहिती आहे ना, मग आपण का वेळ वाया घालवतोय? आपण आता डायरेक्ट साकेत दादूसाठी बायको शोधायची हे माझं ठरलंय आणि आता यात वेळ नाही घालवायचा." तेव्हा हे ऐकून बेबी आत्या मनातच म्हणते, की "अरे हो, हा विचार तर मी केलाच नाही. मी घेऊन येईल हां माझ्या ओळखीची आणि माझ्या आवडीची बर्फी." तर इकडे छवी बाई आजींना समजावत म्हणते, की "त्यामुळे आता विषयाची उगाच परीक्षा नको घेऊ हां. झालं तेवढं पुरे झालं. आज संकट हुलकावणी देऊन गेले आणि बाई आजी मला परत असं काही व्हायला नकोय आणि आपल्या घरातल्या कुणाला काहीच व्हायला नकोय. कुणासोबत काही वाईट घडता कामा नये." तेव्हा हे ऐकून बाई आजी थोडीशी विचारात पडते आणि यानंतर आता बाई आजी छवीचा हात हातात घेते आणि छवीला म्हणते, की "ठीक आहे छवे, पण तू मला मदत करशील ना मुलगी शोधायला?"
तेव्हा छवी बाई आजीला म्हणते की हो बाई आजी. तर दुसरीकडे आपण पाहतो की साकेत अष्टेकरांसोबत मीटिंग करायला तयार झालेला असतो आणि तो आता मीटिंगसाठी बसलेला असतो. तर अनिकेत सुद्धा साकेत सोबत असतो आणि आता शांभवी त्या तिघांसाठीही चहा आणून देते. आता अष्टेकर साकेतला म्हणतात की माझ्यासाठी परदेशात जाण्याच्या आधी ही मीटिंग खूप महत्वाची होती. एकदा का तुमच्यासोबत माझं सविस्तर बोलणं झालं ना की मी निवांत होऊन जाईन बघा. अहो केवढं मोठं नाव आहे तुमचं, राजगुरूंची शिक्षण क्षेत्रात ख्याती आहे आणि राजगुरूबाई म्हणजे साक्षात सरस्वतीचं रूप आहे आणि नेमक्या आजच त्या मीटिंगला हजर नाहीयेत. तेव्हा हे ऐकून शांभवी अष्टेकरांना म्हणते की आज बाई आजी जरी नसतील ना तरी आपले साकेत सर आहेत ना, ते बोलतील की तुमच्याशी. म्हणजे एरवी सुद्धा बऱ्याचदा असं होतं की बाई आजींच्या अब्सेंटमध्ये साकेत सरच मीटिंग अटेंड करतात. खूप मोठ्या मोठ्या डिसिजन मध्ये बाई आजी स्वतः साकेत सरांचे सल्ले घेतात. आता हे सगळं ऐकून साकेतचा थोडासा गोंधळ उडालेला असतो, तर अनिकेत मात्र खूप कौतुकाने शांभवीकडे बघत असतो. आता शांभवी साकेतला म्हणते की बरोबर ना साकेत सर. तेव्हा साकेत आता अडखळतच म्हणतो की हो. आता अष्टेकर साकेतला विचारतात की बरं मला सांगा तुमच्या संस्थेचा पुढच्या 5 वर्षाचा काय प्लॅन आहे. तेव्हा हे ऐकून साकेत खूप गोंधळून जातो आणि त्याच्याकडे काहीच उत्तर नसतं. तेव्हा तो अडखळत म्हणायला लागतो की हो खूप मोठा प्लॅन आहे. तेव्हा अष्टेकर साकेतला म्हणतात की नक्की काय प्लॅन आहे सांगा ना. तेव्हा साकेत म्हणतो की त्याचं काय आहे, आमची संस्था आहे आणि शिक्षण संस्थेची धोरणं बदलत असतात ना कायम. आणि बोलत असताना त्याचे हातपाय थरथरत असतात आणि तो खूप पॅनिक झालेला असतो. तर शांभवी साकेतला असं बघून मनोमन खुश होऊन हसत असते. आता साकेत इकडे खूप गोंधळून गेलेला असतो आणि त्याला काय उत्तर द्यावं काय नाही काही सुचत नसतं आणि तो काहीही उत्तर द्यायला लागतो. तेव्हा अष्टेकर खूप शॉक होऊन साकेतकडे बघायला लागतात. तेव्हा आता अष्टेकर आश्चर्याने साकेतला म्हणतात की पण तुमचा भविष्याचा काहीतरी विचार असेलच की. तेव्हा साकेत खूपच थरथरायला लागतो आणि त्याच्याकडे काहीच उत्तर नसतात. तेव्हा आता हे बघून शांभवी खूप खुश होते आणि साकेत काही बोलणार त्याच्या आधीच ती अष्टेकरांना म्हणते की बाई आजी नेहमी म्हणतात की भविष्याच्या चिंतेत आजचा वेळ वाया नाही घालवायचा. आपल्या आजच्या काम चोख केलं ना की भविष्य आपोआप सुधारतं. आता साकेतला खूपच घाम फुटलेला असतो आणि तो खूपच थरथरायला लागतो. तेव्हा अनिकेत आता स्वतःचा रुमाल साकेतला देतो. तेव्हा साकेत आता घाबरतच घाम पुसायला लागतो. यानंतर आता शांभवी साकेतला पाणी देते आणि अष्टेकरांना म्हणते की सॉरी सर, साकेत सर आज जरा डिस्टर्ब आहेत ना. आपल्या घरात कुणालाही काही झालं तर आपलं कुणाचंच लक्ष लागत नाही ना आणि आमच्या बाई आजीला काही झालं तर आमचंही कुणाचंच लक्ष लागत नाही. आणि ती अनिकेतला म्हणते की अनिकेत सर पुढचं सगळं तुम्ही बोलाल का. तेव्हा अनिकेत आता लगेचच मिस्टर अष्टेकर यांना म्हणतो की अष्टेकर, बाई आजीने आमच्यासमोर शिक्षण संस्था चालवण्याचा आदर्श घालून दिलाय. आम्ही ना तिच्या विजनच्या बाहेर जाऊन कधीच काम करत नाही आणि करणारही नाहीये. मुळात मोठी शाळा मोठी जमीन हे आमचं ध्येयच नाही. बाई आजी नेहमी म्हणते की मुलं जर शाळेत नाही आली तर आपण मुलांपर्यंत जायचं. गरज पडली तर गावात झाडाखाली पारावर मुलांना शिकवायचं. घराघरात शिक्षण हे बाई आजींनी शिकवलेलं आमच्या शाळेचं ब्रीदवाक्य आहे. शाळा अशी असावी जिथे शिक्षण आणि संस्था दोन्ही असाव्यात. खरं तर शाळा म्हणजे दुसरी आईच असते. तेव्हा लगेच शांभवी म्हणते की बाई आजींसारखी. तेव्हा साकेत आणि अनिकेत दोघेही शांभवीकडे खूप कौतुकाने बघायला लागतात आणि ते दोघेही शांभवीचं असं बोलणं ऐकून खूप खुश होतात. आता शांभवी म्हणते की बाई आजी ना गरजेच्या वेळी खूप स्ट्रिक्ट राहतात पण जिथे गरज आहे ना तिथे मायाही खूप करतात. राजगुरू एज्युकेशन ट्रस्टची प्रत्येक शाळा अशीच आहे. राजगुरू संस्थांच्या प्रत्येक शाळेत ना बाई आजींची छाप आहे आणि त्यांचे संस्कार आहेत. सरस्वतीने बाई आजींच्या शिक्षणाचा वारसा पुढे नेण्याचा आशीर्वाद दिलाय आणि आम्ही राजगुरू परिवाराने तो जपलाय सुद्धा. तेव्हा अनिकेत आता खूप कौतुकाने शांभवीकडे बघायला लागतो तर साकेत सुद्धा खूप खुश झालेला असतो. आता शांभवी साकेतला म्हणते की हो ना साकेत सर. तेव्हा साकेत खुश होऊन म्हणतो की हो हो. आता शांभवी अष्टेकर यांना म्हणते की तुमची शिक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा फारच चांगली आहे. बाई आजींना सुद्धा तुमच्यासोबत काम करायला खूप आवडेल आणि सर आपलं हे डील एक नातं आहे. एकमेकांच्या बरोबरीनं पावलं टाकत पुढे जायचं. तेव्हा हे ऐकून अष्टेकर खूप खुश होतात आणि शांभवीला म्हणतात की वा वा, खूपच छान बोललात हो तुम्ही. आता मला तुमच्या या संस्थेबद्दल संपूर्ण माहिती मिळाली बघा. तेव्हा शांभवी लगेच अष्टेकर यांना म्हणते याहो सर, आता मी जे जे बोलले ना ते सगळं मला साकेत सरांनी सांगितलंय. तेव्हा साकेत खूप आश्चर्याने शांभवीकडे बघायला लागतो. शांभवी तेव्हा म्हणते की फक्त म्हणजे त्यांच्याऐवजी मी बोलले इतकंच. तेव्हा अष्टेकर साकेतला म्हणतात की साकेत सर, तुम्हाला फार चांगली साथीदार लाभली. आता तितक्यात छवी बाहेर येते आणि ती बाई आजीने निवडलेले काही फोटोज तिच्या हातात असतात ते ती बघायला लागते. तर इकडे शांभवी हळूच अष्टेकरांना बघून डोळ्यानेच काहीतरी खुणावते. तेव्हा अष्टेकर
अष्टेकर आता लगेच तिथून जायला लागतात. तर इकडे साकेतला तर कोणाचा तरी फोन येतो, त्यामुळे तो सुद्धा आता फोन घेण्यासाठी लगेच तिथून बाजूला जातो. आता यानंतर शांभवी तो चहाचा ट्रे घेऊन तिथून आतमध्ये जायला लागते. तेव्हाच तिला छवी दिसते. तेव्हा शांभवी छवीकडे बघून हसायला लागते. तर छवी मात्र खूप रागाने शांभवीकडे बघत असते आणि ती पटकन तिच्या हातातले सगळे फोटोज पाठीमागे लपवते आणि धावतच साकेतच्या दिशेने जायला लागते. मात्र धावत असताना जाऊन ती अनिकेतला धडकते. आता छवी अनिकेतला धडकून खाली पडणारच तितक्यात अनिकेत तिला सावरतो आणि बराच वेळ हे दोघेही आता एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघायला लागतात आणि या दोघांकडेही बघून अष्टेकर खूप आश्चर्याने या दोघांकडे बघायला लागतात आणि ते अनिकेतला आवाज देत म्हणतात की अनिकेत सर. तेव्हाच आता छवी आणि अनिकेत दोघेही भानावर येतात आणि लगेच एकमेकांपासून बाजूला होतात. आता छवी लगेच ते सगळे पडलेले फोटोज फटाफट गोळा करते आणि अनिकेतला म्हणते की अरे मला वाटलं की तुमची मीटिंग संपली असेल आणि म्हणते की बाई आजीने ना काही मुलींचे फोटो दिलेत साकेत दादूसाठी आणि तेच फोटो ती बोलली की साकेत दादूला नेऊन दे म्हणूनच मी आले होते. आणि आता हे सगळं अष्टेकर ऐकत असतात. आता अनिकेत छवीच्या हातातून ते फोटोज घेऊन बघायला लागतो. तर छवी अनिकेतला म्हणते की बाई आजी असं सुद्धा म्हणाली की आपण आता साकेत दादूच्या लग्नासाठी लवकरात लवकर हातपाय हलवले पाहिजेत म्हणूनच द्यायला आले होते मी. आता हे सगळं ऐकून अष्टेकर खूप टेन्शन मध्ये येतात आणि लगेच उठून अनिकेत आणि छवीला विचारतात की म्हणजे आता ज्या आतमध्ये गेले त्या साकेत सरांच्या मिसेस नाहीयेत का? तेव्हा हे ऐकून छवी आश्चर्याने म्हणते की कोण शांभवी? नाही, तिथे सेक्रेटरी आहे. तेव्हा अनिकेत आता छवीकडे रागाने बघायला लागतो. तेव्हा छवी लगेचच आता गप्प होते. तेव्हा आता हे ऐकून अष्टेकर म्हणतात की म्हणजे माझंच चुकलं वाटतं. अहो किती संस्कारी आहेत त्या, सर्व गुण संपन्न आहेत, शिवाय अदबीनं बोलल्यात. त्यामुळे राजगुरू यांच्या सूनबाई अशाच असतील असं वाटलं मला. म्हणूनच मी त्यांना साकेत सरांच्या मिसेस समजलं आणि साकेत सरांसाठी जर स्थळ बघत असाल तर या सुद्धा उत्तम जोडीदार वाटल्या. म्हणजे घर आणि काम यात सोबत होईल ना. तेव्हा हे ऐकून अनिकेत थोडासा विचारात पडतो आणि अष्टेकर लगेचच अनिकेतला म्हणायला लागतात की अहो मला तर असं वाटलं की साक्षात राजगुरूबाईंच्या हाताखाली तयार झाल्यात त्या, शिवाय खानदानी सौंदर्य आहे. अहो साकेत सर आणि त्यांचा जोडा अगदी शोभून दिसेल बघा. तेव्हा आता हे ऐकून अनिकेत खूपच खुश होतो आणि त्याला अष्टेकरांचं म्हणणं पटतं आणि तो थोडासा विचार करत म्हणतो की आम्ही नक्कीच विचार करू या बाबतीत. तर हे ऐकून छवी मात्र खूप शॉक होते आणि अनिकेतकडे बघायला लागते. तर इकडे आता हे सगळं शांभवीने ऐकलेलं असतं आणि ते हे ऐकून खूप खुश होते आणि हसायला लागते कारण तिचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. तर आता यानंतर आपण पाहतो की छवी खूपच टेन्शनमध्ये असते आणि ती सतत अष्टेकर जे काही बोलले याचा विचार करत असते आणि म्हणते की हा माणूस एकदमच असं काय बोलून गेला आणि तिला अष्टेकर जे काही बोलले ते सगळं आठवायला लागतं आणि हे सगळं आठवून छवी मनातच म्हणते की शांभवी आणि राजगुरूंची सून, साकेत दादूची बायको. नाही, नाही, शक्यच नाही हे. बाई आजींच्या भाषेत म्हणायचं झालं तर खाली मुंडी आणि पाताळ धुंडी आहे ही तर. तर इकडे शांभवी आता किचनमध्ये चहाचे कप ठेवायला आलेली असते आणि तेव्हा हे बघून वत्सलाताई आता लगेच शांभवीला म्हणतात की अहो हो काय करताय तुम्ही हे? तेव्हा शांभवी त्यांना म्हणते की अहो असं काय आवजावं करताय तुम्ही मला? मी पण तुमच्या छवीसारखीच आहे ना, तर मग मला शांभवी म्हणा की. तेव्हा वत्सलाताई खूप कौतुकाने शांभवीकडे बघायला लागते आणि म्हणते की बरं शांभवी, आणि म्हणते की अगं पण तू ऑफिसमध्ये काम करतेस ना आणि हे घरचं आहे. तेव्हा तर शांभवी म्हणते की बाई आजी सुद्धा आपल्या ऑफिसला आणि घरचंच मानतात. मी खूप जणांकडून ऐकलंय ऑफिसची माणसं वेगळी, घरची माणसं वेगळी, असं कधीच त्या विचार करत नाहीत. मग आपण तरी का करायचा आणि आपल्याच घरचं काम करायला कसला आलाय कमीपणा. तेव्हा हे ऐकून वत्सलाताई खूपच खुश होतात. तितक्यात आता शांभवीचा फोन वाजायला लागतो. तेव्हा शांभवी लगेच आता फोन उचलते. तर फोनवर कोणीतरी शांभवीला म्हणतं की ओळखलंस का. तेव्हा आता फोनवरील तो आवाज ऐकून शांभवी खूप घाबरते. तिच्या पायाखालची जमीनच हादरते आणि तिला असा दरदरून घाम फुटतो आणि तिचा हात थरथरायला लागतो आणि ती घाबरतच वत्सलाताईंकडे बघायला लागते आणि कशीबशी आता ती स्वतःला सावरत तिथून बाहेर येते आणि बाहेर येऊन सुद्धा आता ती खूप घाबरलेली असते आणि तिला खूप घाम फुटलेला असतो आणि ती थरथरत असते. तर तितक्यात पुन्हा एकदा अजून शांभवीचा फोन वाजायला लागतो. आता ती घाबरतच कसाबसा फोन उचलते. तर फोनवरील तो माणूस शांभवीला म्हणतो की काय बोबडी वळली का तुझी? फोन उचलायला इतका का वेळ लावला? तुला काय वाटलं हा राजनाथ तुला शोधू शकणार नाही का? तेव्हा तर शांभवी त्या राजनाथ नावाच्या माणसाला काहीतरी बोलणार. तितक्यात तो माणूस तिला म्हणतो की गप्प बस, काय करणार ग तू?
आणि तुझ्या त्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नसतो आणि तुला चांगलंच ओळखून आहे मी. माझ्यापासून फार वेळ पळू नाही शकणार तू. एक दिवस बरोबर तुला पकडेन. आता शांभवी घाबरत अडखळत त्या माणसाला म्हणते की तू मला धमकी देऊ नकोस हां, लायकीत राहा. आता हे सगळं बोलणं छवीच्या कानावर पडतं आणि ती थोडीशी पुढे जाऊन शांभवीकडे बघायला लागते. तर शांभवी इकडे खूप हायपर झालेली असते आणि त्या माणसाला म्हणत असते की मला ब्लॅकमेल करायचं नाहीये तू. याचे परिणाम काय होतील ना तुला माहिती नाहीये अजून. स्वतःच्या जीवापेक्षा जास्त उडतोयस तू, कळलं? माझ्या मागे लागायचं नाही आणि हा सतत सतत मला फोन केलास ना तर बघ. तेव्हा तो माणूस म्हणतो की काय करणार ग? करणार, सारखं फोन करणार मी तुला आणि तुझ्यावर नजर पण ठेवणार आणि तुला त्रास पण देणार. काय करशील? तेव्हा शांभवी म्हणते की करून तर बघ, नाही तुला याचे परिणाम भोगावे लागले ना तर नावाची क्षमा नाही. आता तितक्यात छवी शांभवी जवळ यायला लागते. हे शांभवीच्या लक्षात येतं आणि ती पटकन बाहेर जाते. आता छवी सुद्धा शांभवीच्या पाठीपाठी बाहेर जाते आणि तिच्याकडे बघायला लागते. तर शांभवी पाठमोरी उभी असते आणि छवी जवळ येताच ती पाठी वळून छवीकडे बघायला लागते आणि तिच्याकडे बघून हसायला लागते. तर छवी मात्र खूपच शॉक होऊन शांभवीकडे बघत असते. आता शांभवी तिथून आतमध्ये जायला लागते तर छवी मात्र खूप गोंधळून गेलेली असते की आत्ताच तर ही शांभवी आतमध्ये इतका आरडाओरडा करून कुणाशी तरी बोलत होती आणि आता ही इतकी हसत खेळत कशी काय आत गेली, याचा विचार करत छवी आता तिथेच उभे राहते. तर शांभवी पाठी वळून छवीकडे बघायला लागते आणि स्वतःच्या मनातच म्हणते की ह्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याला काही कळलं नाही ना म्हणून बरं झालं. सगळीकडे दुर्बीण लावल्यासारखं बघत असते. एक दिवस माझ्या हातात कर्कटक असेल आणि हिचा डोळा, असं म्हणून ती रागातच आतमध्ये निघून जाते. तर छवी मात्र तिथेच विचार करत उभी असते आणि आजचा एपिसोड इथेच तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की छवी वत्सलाताईंना म्हणत असते की मी तुला सांगते, तिचा हेतू मला पहिल्यापासूनच वाईट वाटत होता. तेव्हा वत्सलाताई आता छवीला समजावत म्हणते की आपण आपल्या मर्यादेत राहायचं असतं ग छवी, किती वेळा सांगू तुला मी. आणि तिचा हात हातात घेत त्या तिला म्हणतात की परत असं काही करशील ना तर तू तुझ्या आईला गमावून बसशील. तेव्हा छवी आश्चर्याने वत्सलाताईंकडे बघायला लागते. तेव्हा वत्सलाताई छवीचा हात स्वतःच्या डोक्यावरती ठेवत म्हणतात की घे शपथ माझी. तर दुसरीकडे शांभवी तिच्या मोबाईल मधील ते सिम काढून दाताने असं तोडून फेकून टाकते. तर इकडे अनिकेत बाई आजींना आता म्हणतो की साकेत दादूसाठी मी मुलगी निवडली. तेव्हा बाई आजी खूप खुश होते आणि विचारते की कुठे आहे आणि तिचं नाव काय आहे. तेव्हा अनिकेत गालातल्या गालात हसायला लागतो आणि बाई आजींकडे बघायला लागतो. तर छवी मात्र खूप शॉक झालेले असते आणि ती अनिकेतकडे आश्चर्याने बघत असते आणि आजचा एपिसोड इथेच समजतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.